समाचार अब तक, सत्य का साहस। रामटेक बायपास तुमसर मार्गावर 4 जानेवारी रोजी रात्री 1 ते 2 वाजताच्या सुमारास एका कार व पिकअपच्या धडकेत पवनी वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक यांचा घटनास्थळी तर हंगामी मजुराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली होती। त्याच अपघातात गंभीर स्वरूपात जखमी झालेले पवनी येथील वनरक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू असताना त्यांचा देखील मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे। प्राप्त माहितीनुसार पवनी वन विभाग कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव आपल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ऑल्टो कारने मित्राच्या लग्न समारंभाच्या कार्यक्रमाला गोंदिया येथे गेले होते। लग्न समारंभाहून परत येताना रामटेक तुमसर बायपास मार्गावर विरुद्ध दिशेने येणाऱ्या अशोक लेलँड पिकअपला त्यांच्या कारची जोरदार धडक झाली। अपघात इतका भीषण होता की यात कारचा समोरील भागाचा चुराडा झाला होता तर पिकअपचा मागील भाग वेगळा झाला। या अपघातात पवनी वन विभागात कार्यरत असणारे क्षेत्र सहाय्यक स्वप्नील जाधव यांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता तर सोबत असलेले मनोज इनवाते यांचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला होता व अन्य प्रदीप सूर्यवंशी व निकेश कुंभलकर या 2 व्यक्तींची स्थिती गंभीर असल्याने त्यांना नागपूर मेडिकल येथे उपचार सुरू होते। मात्र गंभीर जखमी असलेले वनरक्षक प्रदीप सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला व त्यामध्ये मृत्यूच्या आकडा 3 पर्यंत पोहोचलाय। दिलदार व्यक्तिमत्व असणाऱ्या या व्यक्तीच्या अशा अचानक निघून गेल्याने पवनी परिसरात संपूर्ण शोककळा पसरली आहे। समाचार अब तक साठी अजय मेहरकुळे, रामटेक।